नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांची आज पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि त्यानंतर त्यातनं काय हासिल झालं हे या सगळ्या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेमधले 5 महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. पहिला मुद्दा तो म्हणजे लष्कराने या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं की भारतीय लष्कराने कुठेही पाकिस्तानचे सिव्हिलियन्स असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या टार्गेट केल्या नाही. भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवताना केवळ दहशतवादी स्थळं टार्गेट केली, त्यांची योग्य पद्धतीने निवड केली होती आणि त्याच पर्टिक्युलर इमारती असतील किंवा जी स्थळं असतील तीच टार्गेट केली. हे सांगताना भारतीय लष्कराने व्हिडिओसुद्धा दाखवले आणि हे व्हिडिओ दाखवत असताना आम्ही कशा पद्धतीनं दहशतवादी स्थळं निवडली आणि तीच टार्गेट केली याचे स्पष्ट व्हिडिओसुद्धा या सगळ्यामधून दाखवले आणि हे क्लिअर करायचा प्रयत्न केला की भारताने कुठेही इतर ठिकाणांना लक्ष केलं नाही, केवळ दहशतवादी स्थळं ही लक्ष केली होती. यामधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पाकिस्तानी ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवण्यात आलं त्यानंतर जो हल्ला केला त्या हल्ल्याला भारतीय लष्कराकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि त्यानंतर पाकिस्तानचे जे एअरबेस आहेत ते भारतीय लष्कराकडनं, भारतीय वायुसेनेकडनं उद्ध्वस्त करण्यात आली. हे सांगत असताना सुद्धा भारतीय लष्कराकडनं व्हिडिओज रिलीज करण्यात आले आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं पाकिस्तानी एअरबेस हे लक्ष करण्यात आले हे सुद्धा सांगण्यात आलं आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी हे हल्ले केले, कुठल्या कुठल्या ठिकाणी हे प्रत्युत्तर दिलं हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आणि त्यावेळेस सुद्धा सांगताना प्रयत्न केला की आम्ही कुठेही सिव्हिलियन्सवर हल्ला केला नाही, तर ज्या पाकिस्तानी लष्कराने हल्ला करायचा प्रयत्न केला त्यांची स्थळं आम्ही मात्र उद्ध्वस्त केलेली आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा तो म्हणजे हे सगळा संघर्ष सुरू असताना हे हल्ले प्रतिहल्ले सुरू असताना पाकिस्तानच्या DGMOचा हॉटलाईनवर फोन आला होता आणि त्यांनी शस्त्रसंधीची मागणी केली. हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाकिस्तानकडनं हा हॉटलाईनवर फोन आला होता आणि त्यांनी शस्त्रसंधीची मागणी केली आणि त्यानंतरच हा सगळा निर्णय घेतला असल्याचं सुद्धा भारताचे DGMO यांनी स्पष्ट केलं. चौथा यातला मुद्दा तो म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानची नेमकी किती विमानं पाडली हा प्रश्न पत्रकाराने विचारला की या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानची आपण किती विमानं पाडली. तर जे भारताचे अधिकारी आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं की पाकिस्तानची विमानं ही भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकली नाहीत. त्याचा प्रयत्न आम्ही तसा हाणून पाडला, ती आपल्या भारताच्या हद्दीत येऊ शकली नाही, परंतु भारताने मात्र उत्तर देताना पाकिस्तानची काही विमानं पाडलेली आहेत. नंबर आम्ही सांगणार नाही, मात्र ही विमानं पाडल्या असल्याचं भारताच्या लष्कराकडनं, भारताच्या वायुदलाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. किती विमानं पाडली, कुठली विमानं होती हे मात्र भारताच्या लष्कराने स्पष्ट केलं नाही आणि हे सांगणं उचित नाही असं सुद्धा यावेळी जे अधिकारी होते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर 5वा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सगळं सीज फायर झाल्यानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात केल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन का केलं असा प्रश्न विचारण्यात आला आणि याला भारताने काय उत्तर दिलं हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लष्कराने हे स्पष्ट केलेलं आहे की पाकिस्तानी शस्त्रसंधीचं उल्लंघन का केलं हे आपण सांगू शकत नाही, मात्र आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि यापुढे सुद्धा जर पाकिस्तानने अशी हिंमत केली तर त्याला तितक्याच जोरकसपणे उत्तर दिलं जाईल असं सुद्धा लष्कराकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आणि सगळ्या जे तिन्ही दलाचे जे अधिकारी आहेत, जे सगळे जवान आहेत, जे सगळं सैन्य आहे हे अजूनही सज्ज असल्याचं, अलर्टवर असल्याचं सुद्धा या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट करण्यात आलेले आहे. नेव्हीची जबाबदारी सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आली होती. नेव्ही सुद्धा या सगळ्या ऑपरेशनसाठी सज्ज आहे. अरबी समुद्रामध्ये नेव्हीच्या जे INS आणि इतर ज्या युद्ध नौका आहेत त्यासुद्धा सज्ज असल्याचं आत्ता या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आलेलं आहे आणि जर पाकिस्तानकडनं कुठल्या कुरापती करायचा प्रयत्न झाला तर त्याला जशाच तसं उत्तर देईल असं सुद्धा या सगळ्या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हे 5 महत्त्वाचे मुद्दे होते ज्याच्यामध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं आणि त्याच्यामधनं काय हासिल झालं हे सुद्धा याच्यामध्ये सांगितले आहे. अर्थात यामध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याचं सुद्धा लष्कराकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानचे काही जवान गेले का याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळं ऑपरेशन राबवलं हे सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच आता यावर पाकिस्तानने जर काही हल्ला केला तर त्याला कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं आणि यापुढे नेमकं काय घडते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे.